लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। जगाच्या नकाशावर अभिमानास्पद वाटेल असं महात्मा फुलेंचं स्मारक उभारणार मंत्री गोरे। महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्यानं सामाजिक विरोध पत्करून स्त्री शिक्षणाचा भक्कम पाया रचला। त्यांचं अविस्मरणीय कार्य आजच्या युगातही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे। त्यांच्या मूळ गावी कडगुण येथे स्मारक उभारण्याचा आजपर्यंत फक्त चर्चा झाल्या, मात्र जगाच्या नकाशावर अभिमानास्पद वाटेल असं महात्मा फुलेंचं स्मारक उभारणार असून अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी तशी घोषणा केली आहे। ग्रामविकास विभागानेही हालचाली गतिमान केला असल्याने लवकरच कडगुण येथे महात्मा फुलेंचं भव्य स्मारक उभारणार असल्याचं प्रतिपादन ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी केलं। कडगुण तालुका खटाव येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 199व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रियाताई शिंदे, ज्येष्ठ नेते भीमराव पाटील, जिल्हा परिषद सभापती लता कर्णे, भरत मुळे, उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर, तहसीलदार बाई माने, गटविकास अधिकारी योगेश कदम, गटविकास अधिकारी, ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते। नामदार गोरे यांनी पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा फुलेंच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त संपूर्ण देशभर विविध कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही नायगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक आम्ही उभारत आहोत। खानवडी येथे 50 कोटींचा निधी खर्चून भव्य शाळा उभारली आहे। आता कडगुण येथेही महात्मा ज्योतिबा फुलेंचं स्मारक होणार असल्यानं सातारा जिल्ह्यातील ही 2 गावे जगाच्या नकाशावर अभिमानाने जाणार आहेत। महात्मा फुलेंच्या स्मारकासाठी कडगुण ग्रामस्थांनी 10 एकर जागा उपलब्ध करून द्यावी, त्यासाठी बाजारभावापेक्षा अधिक पट मोबदला शासन देण्यास तयार आहे, असंही मंत्री गोरे यांनी सांगितलं। दरम्यान यापूर्वी प्रत्येक कार्यक्रमात मला मुद्दाम डावलले जात होतं, पण आता झेडपी अध्यक्षच घेऊन आलो आहे। मी आमदार झाल्यावर सुरुवातीची 7-8 वर्ष मला कडगुणच्या कार्यक्रमाला डावलले जात होते। तेव्हाच्या जिल्हा परिषद सत्ताधाऱ्यांना मी इथे येऊ नये असे वाटायचे। काळाचा महिमा असतो हे त्यांना माहिती नसावे। आता मी कडगुणच्या कार्यक्रमाला आमच्या झेडपीच्या अध्यक्षांनाच घेऊन आलो आहे। मी शब्द दिल्याप्रमाणे ते भव्य स्मारक उभारले जाणार आहे, त्यासाठी लागलेला तितका निधी देणार असल्याचं नामदार गोरे यांनी सांगितलं। डॉक्टर विनोद खाडे, लोकराष्ट्र। लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही। जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका।